नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण करत आहोत चीज मसाला आप्पे, हेल्दी चीज मसाला आप्पे. यासाठी मी वाटीभर मोठी वाटी तांदूळ घेतलेले आणि या छोट्या वाटीने सगळं प्रमाण घेतलेलं आहे. जसं की यामध्ये पोहे, हरभरा डाळ, चणा, हिरवे मूग आणि उडदाची डाळ हे सगळं आहे. आता हे सगळं मिश्रण आपण स्वच्छ एका मोठ्या भांड्यात धुवून घेऊया. पहिले मी तांदूळ घातलेले आहेत. मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे रेशनिंगचे तांदूळ आहेत. इडलीला वापरतो आपण तेच तांदूळ. यामध्ये आता बाकी सर्व जिन्नस घालून घेऊया. मोठ्या भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ याला आता 2-3 पाण्याने आपण स्वच्छ असं धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतले मी. तुम्ही बघू शकता पाणी किती गढूळ येत आहे तांदूळाचं. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मी आता याला 6 ते 8 तासासाठी आपण याला भिजत घालून ठेवूया. छान असं भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. जसं आपण इडली डोशाचं पीठ करतो त्याप्रमाणेच आपण याला वाटून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणि आता हे दुसऱ्या दिवशी फॉर्मॅट झाल्यावर पीठ आहे. मी रात्रभर याला फॉर्मॅट करायला ठेवलं होतं. याच्यामध्ये घालते मीठ, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून छान असं याला हलवून घेऊया आपण. याच्यामध्ये मी वाफवून घेतलेले मक्याचे दाणे घातलेले. पीठ छान असं हलवून घेऊयात आपण, सगळं एकजीव करून घेऊया. याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे मॅगी मसाला, जो लहान मुलांना प्रत्येक ह्याच्यात आवडतो, भाजीमध्ये वगैरे. मॅगी मसाल्याचं पॅकेट घातलेलं आहे मी, एक अख्खं पॅकेट घातलेलं आहे. छान लागतात याने आप्पे, मसाला आप्पे. ते छान हलवून घेते मी. अशा प्रकारे आपलं पीठ सरसरीत तयार झालेलं आहे. आता आपण चटणी करायला घेऊ. चटणीसाठी फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, ओलं खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे. फ्रेश कोथिंबीर आहे. आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊया. मिक्सरच्या भांड्यात डाळ घालते, हिरव्या मिरच्या, मुलांच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. खोबरं, ओलं खोबरं आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची. चटणी छान होते त्याने. तर मी चटणी करून घेते. तयार आहे आपली चटणी, मस्त अशी सरसरीत अशी चटणी आपली तयार आहे. आता आपण चटणीला तडका देऊयात. चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि हिला मी मीठ घातले याच्यामध्ये चवीनुसार, थोडीशी साखर, आता आपण हिला तडका देऊया. तडक्यामध्ये मी तेल गरम केलं, याच्यामध्ये घालते मोहरी छान तडतडली की हिंग आणि कढीपत्ता. मस्त अशी आपली चटणीला तडका दिलेला आहे. तर हे छान आपण हलवून घेऊया. मस्त अशी आपली चटणी तयार आहे आप्प्याबरोबर खायला.
ही चटणी आपण डोसे म्हणा, इडली म्हणा त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो. आता आपण आप्पे करायला घेऊयात. मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. हे चीज आप्पे असल्यामुळे मी पहिलं थोडं बॅटर घातलं, त्यानंतर चीजची वडी ठेवली आणि मग वरतून पुन्हा थोडं बॅटर घातलं. अशा प्रकारे आपण सर्व आप्याचे पात्र भरून घेऊयात. तुम्हाला चीजमध्ये नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालू शकतं, पण मुलांना चीज आवडतं त्यामुळे आपण चीज घालतो. मुलांच्या डब्यासाठी खूप छान आहे हे पदार्थ आणि हेल्दी आहे, मुलांच्या आवडीचा प्रकार. तर मी आता पलटून घेते आप्पे. छान असे शेकलेत एका बाजूने, मी दुसऱ्या बाजूने पण त्यांना शेकून घेते. आधी 1-2-3 मिनटं शेकून घेतले, मग आता दुसऱ्या बाजूनेही आपण त्यांना 1-2-3 मिनटासाठी शेकून घेऊयात. तयार आहेत आपले आप्पे. मी त्यांना काढून घेते आणि मुलांना सॉस बरोबर द्या, चटणी बरोबर द्या, छान लागतात. सबस्क्राईब.